नमस्कार. फक्त तांदळाची चकली तुम्ही कधी केलत का? अगदी झटपट आणि पटकन होणारी ही अशी तांदळाची चकली ह्या नागपंचमीला किंवा सणासुदीला तुम्ही असं बनवू शकता किंवा मधल्या वेळेस तुम्ही ही खाऊ झटपट तयार करू शकता. असा हा चकली कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहूयात. तर मंडळी, आज आपण झटपट चकली आणि कुरकुरीत अशी चकली कोणताही पूर्वतयारी न करता ही झटपट तांदळाची चकली कशी बनवायची ते पाहूयात. तर मंडळी, इथे पहा, एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रंची यात बिना डालड्याचं अगदी झटपट आणि पटकन कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1.5 वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ ऑलरेडी आपल्याकडे आहे, तर तेच मी इथे वापरणार आहे. यामध्ये काहीही घातलं नाही, फक्त तांदळाचं पीठ आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, तांदळाच्या पिठामध्ये सगळ्यात आधी आपण एका हातात ओवा घ्यायचा आहे आणि ओवा असा हाताने जर चुरगळून घातला तर त्याचा स्मेल चांगला येतो. त्यामुळे हातामध्ये जरा प्रेस करून घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 चम्मच लाल तिखट घालून घेऊयात, मोठा चम्मच आहे. आता आपण हळद घालूयात अर्धा चम्मच. आता यामध्ये हळद, मीठ, तिखट हे सगळं आपण घालून घेणार आहोत. आता आपण इथे तीळ घालून घ्यायचे, 2 चम्मच तीळ यामध्ये घालून घ्यायचे. यामध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही आहे, तर त्यामुळे थोडेसे तीळ जास्त घालून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. 1 ते 1.5 चम्मच इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं मध्ये खोल करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. कडकडीत तेल यामध्ये घालून घेऊयात. 1 मोठा चम्मच मी घालून घेतलेला आहे. पीठ कमी आहे त्यामुळं तेलही कमी लागतो. जर जास्त असेल तर त्याच नुसार जास्त तेल लागतो. आता आपण हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे, या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडला गरम पाणी करून घ्यायचं आपल्याला. तर इथे आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 ग्लास पाणी लागतील, तेवढा आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 ग्लास कंपल्सरी पाणी लागतो, तर 1 ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहोत. तर आता मध्ये खोलसर असं करायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. आता गरम गरम उकळणारं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाहू शकता, या पद्धतीने थोडं थोडं घालून घ्यायचं. एकदम जास्त असं घालून घ्यायचं नाही, तर थोडं थोडं घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव असं करून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पिठाला आपलं वाफ लागली पाहिजे, जेणेकरून चकली तुटणार नाहीत आणि एकदम परफेक्ट होतील आणि चिकटपणा येईल. उकळतं पाणी झालं, उकळतं पाणी गरम गरम. तर पहा, या पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही चकली बनवून तयार होतात, एकदम सोप्या पद्धतीने. यामध्ये कोणताही डाळ वगैरे काहीही वापरलेले नाही आणि मसाला देखील वापरलेला नाही. घरच्या घरी जे आहेत तेवढ्याच वस्तूमध्ये आपण इथे चकली बनवलेलं आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे. आता आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपला घट्टसर असा आपला पीठ तयार व्हायला पाहिजे. खूप असं पातळ करून घ्यायचं नाही आहे, त्यामुळे चकलीचे शेप येणार नाहीत आणि चकली दिसायला वेगळीच दिसते. त्यामुळे कमी पाणीमध्येच आपण ही चकली बनवून घ्यायचं. चकलीचा जर शेप तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप असं पातळ केलं तरी तेलकट होतात, त्यामुळे घट्टसर असा पीठ ठेवलात की आपली चकली अजिबात तेलकट होणार नाहीत आणि एकदम आतून कुरकुरीत होतील. जर तुम्ही पातळ खूप केलात तर आतून मऊ राहतील आणि तेलकट पण होतील. तर पहा, या पद्धतीने आपला हा पीठ तयार इथे झालेला आहे. 5 ते 10 मिनिट आपण ठेवून घ्यायचं आहे रेस्ट. त्यानंतर आपण इथे साचा घेणार आहोत. आता आपण चकलीचं जे साचा आहे ते लावून घ्यायचं आहे.
आधीचाच साचा आहे माझ्याकडं. अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत. त्यामध्ये तुम्ही करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. तर मी ते साच्यामध्ये पीठ घालून घेतला. आता यावर ठेवून घ्यायचं आणि आता आपण चकली पाडवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या पद्धतीचा आपला हा चकली इथे पडतोय. या पद्धतीने गोलाकार अशी चकली तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता एकदम भन्नाट आणि एकदम डिझाईन देखील एकदम सुंदर असा आलेला आहे. कारण खूप घट्ट पीठ असला तर चकलीचा शेपही एकदम परफेक्ट येतो आणि दिसायला खूपच छान दिसतो आणि खायला तर तुम्ही पाहू शकता आत्ताच खाऊ की काय असं वाटतंय. एकदम झटपट आणि पटकन बनतात मंडळी. तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल. अशा पद्धतीने 3-4 आपण इथे चकली काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाकीच्याही आपल्याला करायचेच आहेत. आता आपण तळून घेणार आहोत. 3-4 चकल्या करून घेऊयात आणि त्यानंतर इकडे तेल गरम करायला ठेवूयात. तर पाहू शकता या पद्धतीने आणखीन आपण चकल्या इथे तयार करून घेऊयात आणि इथे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण ही चकली तळून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता तेल व्यवस्थित छान गरम झालेलं आहे. आता आपण चकले सोडून घ्यायचेत. 5-6 आपण इकडे एका वेळेला 5-6 चकली सहज तळू शकतो. तर इथे 5 ते 6 चकल्या आपण यामध्ये घालून व्यवस्थित तळून घेऊयात. किती बसतील तेवढेच घाला म्हणजे व्यवस्थित तळतील. जर जास्त तुम्ही घातलात तर व्यवस्थित तळल्या जात नाहीत. तर पाहू शकता एक साईडने तळू द्यायचे, त्यानंतर थोड्या वेळाने दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे. दोन्हीही साईडने एकदम व्यवस्थित अशी चकली तळून घ्यायचं आहे आपल्याला. ही चकली एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट होते मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मंडळी. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नवनवीन रेसिपीज दररोज आपल्या चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता अपलोड होतात. ते तुम्हाला दररोज भेटतील. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर पहा या पद्धतीने आपण दोन्हीही बाजूने व्यवस्थित अशी चकली तळून घेणार आहोत. दोन्हीही बाजूने मस्त अशी तळून घ्यायचे. एकदम गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित अशी आपण चकली तळून घेणार आहोत. अगदी मस्त आणि कुरकुरीत तुम्ही इथे पाहू शकता. बघायलाही किती सुंदर असं झालेले आहेत आपले ही चकली. खायला तरी अप्रतिम लागतात. पाहू शकता, पाहूनच तोंडाला पाणी येतोय. तर मंडळी दोन्हीही बाजूला तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. गरमागरम आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता मंडळी एकदम सुरेख अशी कलर आलेले आहेत. या पद्धतीने आपण इथे बनवलेलं आहे. आता आपण आणखीन 2-3 तळून घेऊयात. आणखीन एक खेप तळून घेतली की आपल्या चकल्या तयार होतात. आपण 1.5 वाटीचं चकल्या इथे आपण बनवून घेतलेलं आहे. कमीत कमी पाव किलो म्हणलं तरी हरकत नाही. तर पाहू शकता दोन्ही बाजूने आपण तळून घ्यायचं यालाही. दोन्हीही बाजूने तळून झाले की आपण काढून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका. तर पहा फायनली आपला रिझल्ट या पद्धतीने तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रंची असे झालेले आहेत मंडळी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय. धन्यवाद.